आपल्यासोबत माहीमचे आमदार महेश सावंत आहेत. महेशजी, नेहमीची येतो पावसाळा आणि पाऊस आला की मुंबईची तुंबई होते. आतापर्यंत तुम्ही सत्तेत होतात, तुमच्यावरती आरोप होत होते. मात्र आता सत्ता बदललेली आहे, आरोप करणारे बदललेत, मात्र मुंबईची परिस्थिती काही बदललेली नाही. काय कारण आहे? नाही नाही बघा, मुंबईची तुंबई होत होती पूर्वी, आता हळूहळू त्याचं प्रमाण कमी झालेलं. ज्यावेळी सत्ता आली त्याच्या अगोदरची मुंबई बघणं एकदम विचित्र होती, तिथे मरायचं. परंतु त्यानंतर उद्धव साहेब, आदित्य साहेबांनी वेगवेगळ्या कल्पना करून अंडरग्राऊंड टाक्या केल्या आणि तो पाणी जर तिथे भरती मोठी आली तर पाणी तिथे तोपर्यंत अडवायचे, नंतर पाणी सोडायचे जेव्हा आवटी आली की. परंतु ह्या वर्षी नालेसफाई पाहिजे तेवढी यांच्या भांडणामुळे नालेसफाई मागच्या 4 वर्षाच्या प्रशासनामध्ये हेच झालं की त्याला कंट्रोलच नाही खर्चाला. आणि तेच प्रशासन आज यावर्षी तुम्ही बघा, कागदावरती नालेसफाई झालेली आहे, प्रत्यक्षात त्यांनी कुठल्याच महापौरांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही. त्यामुळे मुंबईची तुंबई झाली. आज जेव्हा महापौरांनी दौरा केला होता तेव्हा महापौरांच्या समोर एक माणूस खाली याच्यात पडलेला होता. किती गंभीर आहे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरानं किती नामुष्कीची गोष्ट आहे. ना मुंबई सारखा शहर, आज तुम्ही बघता मुंबई ही संपूर्ण देशामधली लोक इथे येतात. एक मोठी मल्टी स्टेट आहे. त्याची निगा राखणे महानगरपालिकेचा आद्य कर्तव्य असताना महापौरांना फक्त आणि फक्त मागच्या वर्षी यांनी काय केला त्यांनी काय केला यामध्ये रस जास्त आहे. तुम्ही स्वतःचा बघा आणि महानगरपालिका तुम्हाला दिली आहे तर व्यवस्थित सांभाळा. महानगरपालिकेतील जेवढे नागरिक आहेत त्यांचा संरक्षण करा, त्यांना कुठली उणीवा भासणार नाही त्याची जबाबदारी तुम्ही. पण माझा प्रश्न महेशजी हा आहे की दरवेळेला आपण तक्रार करतो, जो बिमस्टेकचा मुद्दा तुम्ही आणला होता, उद्धवजींनी बिमस्टेक प्रकल्प सुरू केले, मुंबईच्या पाण्यातली कॅरिंग कपॅसिटी थोडीशी वाढली होती. मात्र आजही जर फक्त सखल भाग बघितले तर तिथे पाणीच असतं, त्याला आपण काही करू शकत नाही कारण की ती भौगोलिक रचना आहे. मात्र मुंबईचे असे अनेक भाग आहेत जिथे कधी पाणी साचलं नव्हतं, तिथेही पाणी साचायला सुरुवात झाली. तरी सखल भागावरती सुद्धा मात केलेली आहे. तुम्ही हिंदमाता बघा, तो भरायचा परेल भाग किंवा दादर भाग, तिथे हल्ली 1-2 वर्ष पाणी भरत नव्हतं. कारण का, तिथे ते पंपिंग स्टेशन चालू केलेले होते. तुम्ही हिंदमाताच्या समोर त्या मैदानात, आपल्या मैदानात तुम्हाला माहिती असेल, सेंट मायकलच्या बॅकसाईडचं मैदान, तिथे मोठी अंडरग्राऊंड पंपिंग स्टेशन केलं. त्यामुळे तिकडचा भाग थोडा कमी प्रमाणात भरत होता. ज्यावेळी जो एवढा पूर्ण माणूस भरत होता तो कमी झाला. आणि ते प्रयत्न सातत्याने आता आमच्या इथे प्रमोद महाजनच्या इथे बनवलेली आहे, कोळीवाड्यामध्ये एक टाक्या, अशा भरपूर ठिकाणी अंडरग्राऊंड टाक्या बनवल्या. त्यामुळे तो सकल भागाचं पाणी तिथे खेचून घेतला जात होता म्हणून मध्ये मध्ये पाणी, परंतु त्याचा मेंटेनन्सच नाही. पंपिंग त्यांचे पंपला म्हणजे काय म्हणतात ते गंज लागलेले. अशा अवस्थेत असताना यांनी सत्ता आली मार्च मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये आली, तुम्ही त्याची पहिली बघायला पाहिजे होतं मेंटेनन्स. माझा मुद्दा आहे, तुमचा हा फार मोठा गंभीर आरोप आहे की जो बिमस्टेक प्रकल्प महापालिकेने बनवलेले होते, कारण की तुम्ही जरी राबवले असले तरी ते महापालिकेचे होते, त्यांचा मेंटेनन्स झालेला नाहीये, पंप गंजलात म्हणून पाणी तुंबतंय. पंप आणि किंवा त्यांची व्यवस्था यांनी बघायला पाहिजे होती ना. त्यात वेळ होता तुमच्याकडे, 2-4 महिने होते त्याच्यामध्ये. कारण पावसाळा जून मध्ये येतो हे सगळ्यांना माहिती होतं. त्याच्या अगोदर तुम्ही पावसाळ्याची पूर्वतयारी करायला पाहिजे होती. परंतु यांचं लक्ष फक्त राजकारणाच्या फोडाफोडीमध्ये, कुठला नगरसेवक आमच्या गावाला लागतोय, कुठला आमदार लागतोय, कुठला खासदार, ह्याच्यामध्ये त्यांना जास्त स्वारस्य आहे. नगरसेवक गळाला लावण्यात इंटरेस्ट आहे पण गाळ काढण्यात इंटरेस्ट. त्यांना गाळ काढण्यात इंटरेस्ट नाही. त्यांना एक हाती सत्ता पाहिजे, विरोधक कोण नको. लोकशाहीला हे मारक आहे. हे लोकशाहीला मारक आहे कारण की सत्ताधाऱ्यांना फक्त आणि फक्त नगरसेवक, आमदार, खासदार गळाला लावण्यात इंटरेस्ट आहे, मात्र नद्यांमधला, खाड्यांमधला गाळ काढण्यात त्यांना इंटरेस्ट नाहीये, असा आरोप महेश सावंत यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे. प्रशासनाने केलेले दावे हे पोल ठरलेले आहेत. यापुढे मुंबईकरांना किती त्रास सहन करावा लागणार आहे हेच पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन शफिक सह तुषार शेटे, सिविक मिरर, मुंबई.